सावधान या. अरे जाकी पोरांना घरला घेऊन ये जा. थांबा, कुणी बी कुठं बी जायची गरज नाही. पुष्पा का अशी वागलीस? अगं यात काय तर तोडगा निघाला असताच की. आता कुठं पोरं जातील? अगं कुठं राहतील याचा विचार केलास का जरा तरी तू? अहो मग मला काय विचारताय? विचारा की शिकलीला. जी काय केलंय ना ती तिनेच केलंय. नाही अशी नाही. तिला तर ना पुष्पे. पुष्पा पुष्पा शिकले. पुष्पा शिकले. तुला लागलं तर नाही लागलंय? नाही हो मामी, नाही लागलं. तुझं आभार कसं मानाव तीच मला कळना बघ. खरंच आदर्श सून आहेस बघ तू. आज जी काय चांगलं झालंय का नाही ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय बघ. अगं काय पोर खेळ लावलाय? काय झालंय ते आम्हाला तरी सांगा. अहो कशाला एवढं चिडताय? एवढं बीपी नका वाढवून घेऊ. नाही जाताली एकदम. पुष्पे अहो जरा थंड घ्या. इथं एवढं नाटक करून आमचं आधीच रक्त आटलंय आणि तुमचं काय मधीच? अगं काय बायकायचा तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या दोघींचं? सांगते, समजा सांगते. तुम्ही सगळे आधी बसून घ्या. मामा बसा. जीजी बसून घ्या की. बसा बसा बसा. समजा सांगतो. या 24 तासात एकतर ती या घराबाहेर जाईल नाहीतर मी तरी. एक आयडिया आली भैया. आता मला शांत झोप लागेल बघ. उद्या उठून तयारी सुरू केली पाहिजे. शितली तुला कळायच्या तुला घराबाहेर काढतो का नाही बघ. अहो मामी, भैयानं कळलं आपण सगळं मुद्दाम केलं ती. म्हणजे त्यांना त्यांच्या घरी परत पाठवायला आपण प्लॅनिंग वगैरे केलं ते सगळं कळलंय त्यांना. हे बघा मामी, अजून तुमचं नाव तरी यात कुठं आलं नाही, पण ह्योच चान्स आहे त्यांना त्यांच्या घरी परत पाठवायचा. अगं वय, पण ती जाऊन राहतील तरी कुठं? राहत्याल कुठं बी. आता तुम्ही बघितलंच की केवढा पैसा आहे त्यांच्याकडं. ह्यापेक्षा तरी चांगल्याच ठिकाणी जाऊन राहत्याल. नाहीतर जात्याल परत त्यांच्या घरला. कारण जास्त काळ बाहेर राहणं त्यांना काय जमायचं नाही. तू म्हणतीस ती बी बरोबरच आहे म्हणा. मी हे सगळं माझ्या लेकीच्या भल्यासाठी केलंय. अगं पण पुष्पे ती आपली पोरगी आहे. तिची झाली तेवढी फरफट काही कमी नाही का? मला बी तिची काळजी आहे म्हणूनच तर मी हे सगळं केलं. नाना तुम्हीच सांगा, त्यांचा संसार त्यांनी करायला नको का सांगा? आणि एकदा पाण्यात पडलं का नाही की पवायला येतच की, हाय का नाही? मामी मी काय म्हणते, सगळेच दमलेत. वाईट चहा टाकू का? वय वय टाक. आणि हे बघ आलं बी टाक आणि फटकड असा चाकर बघ सगळ्यांसाठी. भैया भैया काय पोचलात का घरी? 24 तासात मिशन कंप्लीट बर का?
अरे अजून 24 तास बी झाले नाहीत वय 18 तासात घरी गेलं. फौजीची बायको आहे, मिशन कंप्लीट करतच असते. बर आता एक काम करा, जिथं हाय तिथं सुखानं संसार करा. माझं डोसकं तर नुसतं बन बनायला लागलंय आता. नाहीतर काय काय झाले कुणाच ठाऊक बाई. घरात जरा मग शांतता नाही. पुष्पे एवढं सगळं करणार होतीस तर एकदा सांगायचं तरी आम्हाला. होय अगं एवढा तुम्ही दोघींनी खेळ मांडला, पार आमचा जीव घशात आला, मग सांगताय तुम्ही होय की आम्ही हे ठरवून केले म्हणून. असं कुठं असतं का? अहो जीजी, आधीच सांगितलं असतं तर एवढं सगळं झालं असतं का? म्हणून कोणालाच नाही सांगितलं. शीतल, आजला याची काय कल्पना दिली होतीस का? नाही नाही त्यांना काय बी नाही सांगितलं. म्हणजे येळच मिळाला नाही त्यांना काय सांगाय. आता फोन आलाय त्याच्या कानावर घाला, त्याचं काय मत पडते बघूया आपण. नाही नाही नको, त्याला काय सांगत बसू नका. तू इकडचाच विचार करत बसेल. नको, झाला एवढा तमाशा बास झाला. नाहीतर तेवढंच घेऊन बसत्याल डोसक्यात. पण आता भैयासाहेबांनी जयश्रीत जाणार कुठं? कुठं म्हणजे त्यांच्या घरी. अगं त्यांच्या घरला कसं जात्याल? अगं त्या दिवशी त्यांच्या आईनं त्यांना त्यांच्या इस्टेटीतनं बेदखल केलंय ना, मग त्यांच्या घरला कसं जात्याल? पुष्पे एवढा विचार केलायस ना, मग आता ह्याचा पण विचार केला असशील. ती दोघं कुठं जाणार, कुठं राहणार, का त्याची काही वेगळी व्यवस्था केली? ओ उघड टोमणं मारायचं काम नाही काय? एवढंच वाटत असेल ना तर घ्या दोघांना बी बोलवून. सगळ्यांच्याच मनात होतं, पण उगा आपलं आता मला बोलायला लागलेत. पुष्पे तुला तर काय बोलून फायदाच नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, मस्त पैसे आहेत त्यांच्याकडे. राहत्याल कुठे तर भाड्याने खोली घेऊन, नाहीतर हाटीलात राहत्याल. माझा जावई मस्त हुशार आहे, तो काय आपल्या पोरीला असं रस्त्यावर थोडीच आणणार आहे. काय भैया कुणीकडं सहकुटुंब देवदेव करायला निघाला का? हा देवदेवाला चाललोय, या तुम्ही. भैया चला. थांबा. काय लावलं ही? हा काय? काय आणि मला चित्रावर तुमच्या संग मी पण आलेला रस्त्यावर. झालं, मिळाली तुमच्या मनाला शांती. मोठं मोठं बोलायला नुसतं जमतं, करायच्या नावाने नुसतीच बोंब. बस आता बोंबलत. माझ्यावर राग काढून काय होणार आहे का? हा? तुमच्या घरातले असे वागले त्याला मी तर काय करणार? माझ्या घरच्यांना काय बोलला तर याद राखा, तुम्हाला इतके दिवस ठेवून घेतलं, तुमची उठाबस केली, ते काय उगाच केलं का? उलट आणि त्यांच्यावरच तुम्ही पावशेर ठेवा. पण आता काय करायचंय ते तर सांगाल का? नाही म्हणजे घरी नेताय का इथंच राहायचंय रस्त्यावर? घरी जाऊ चला. अहो नाही भैया, असं घरी नाही जाता येणार आपल्या. नाही जाता येणार म्हणजे? अरे आमचं घर आहे, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही तिकडे जाऊ. सगळे तिकडे जाऊन सुखाने राहता येईल. त्यांच्या खोराड्यात राहून आमचा जीव गुदमरला होता. ओ तुम्हाला शेवटचं सांगते बर का, माझ्या घराला माझ्या घरच्यांना नावं ठेवायची नाहीत, नाहीतर परिणाम लई वाईट होतील.
काय वाईट होतील? नाही नाही, ह्याच्यापेक्षा काय वाईट होतील परिणाम? हं, बघा की काय काय वाईट होईल ते. काय होणार सांगा ना एकदाच. ओ तुम्ही माझ्याशी असलं बोलू नका बरं का. बोलणार सुरुवात तुम्ही केली, भैया बोलणार. भैया वहिनी साहेब शांत व्हा तुम्ही. अहो असं रस्त्यावर नका भांडू. भैया आपल्याला असं घरी नाही जाता येणार. अहो अख्ख्या गावासमोर आई साहेबांनी तुम्हाला एसटीटीतून बेदखल केले आणि आपण परत गेलो तर लोकांना उगाच प्रश्न पडतील आणि त्यांना कळेल की आपण नाटक करतोय ते. आता काय करायचं? राहू की इथंच रस्त्यावर. हो घरातनं बाहेर पडताना तेवढा तरी विचार केला असेल ना की कुठं जाणार काय करणार आहे. तेवढं पण नाही जमलं. अहो वहिनी साहेब तुम्ही शांत व्हा. भैया माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ऑफिसला जाऊन राहूयात. काय तिथं? मी तर पाय पण ठेवणार ना त्या ऑफिस मध्ये. जायची तर गोष्ट लांबच. आणि काय हाय काय तिथं? अहो असं काय करताय? एक काम करू, आत्ता पुरतं जाऊन राहूयात. मी सगळी तुमची सोय करतो आणि इतर रस्त्यावर भांडण्यापेक्षा आपण तिथे जाऊन विचार करूयात. हा करेक्ट आहे. तसं बी इथं उभं राहून भांडण्यात काय अर्थ नाही. चला ऑफिसवर जाऊ. आता इथं बोलताय असं, पण तिकडे गेल्यावर काय होणार आहे ते पक्क माहितीये मला. इथंच पस्तान मांडतात. हो जय श्री, करतो तुमची काहीतरी व्यवस्था. चला इथं आधी आमचं डोकं इसकटले. चला. बर दुसरा काय पर्याय नाहीच ना माझ्याकडं. चला. काय गाव सोडून निघाला का काय म्हणायचं? ऑफिसला चालले. ऑफिसला एवढं सामान घेऊन का? काय झालं? घरात हाकलून बिकलून दिलं का काय? ए रावल्या, तुला काही काम नाहीत का? आहेत की. काम नसती तर तुमच्यासारखं असं रस्त्यानं बोंबलं फिरलं नसतो ना. ए राहुले, नीट राहा नाहीतर. भैया शांत बस. ए सर रे, चला भैया चला. आईला घरातनं बाहेर कशी काय निघाली? शीतल जिंकली का काय? हॅलो शीतल, अगं काय चाललंय हे? काय? अगं तू मिशन कंप्लीट केलं सोय आणि मला सांगितलं पण नाहीस. अरे आमच्यात पैसेच तशी लागली होती. पैज? कसली पैज? त्या भैयाला कळलं होतं आपणच सगळं केलंय ते. मग तो म्हणला या घरात एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. पण त्याला कुठं माहित होतं कुणाचं पंगा घेतलाय ते. काढलं का नाही त्याला 24 तासात घराबाहेर. वा शीतल, अगं पण तू नेमकं काय केलं जरा कटून सांग की. आता कुठं निवांत सांगते मी तुला. बर पण शीतल मानलं बर का तुला. अगं येडे झाल्यात तिघच्या तिघ. अरे त्या भैयाचं तोंड अगं आता लय बघण्यासारखं झालं होतं. आता गेल्यात ऑफिसवर, पण तुला सांगतो शीतल त्यांच्या तिघांची तोंड बघून का नाही मला लय मजा येत होती.
पण शीतल तू हे सगळं आज्याला सांगितलंस ना? हे नाही 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 नाही, त्यांना काय बी माहित नाही आणि त्यांना काय सांगू बी नकस, आपल्यातच ठेव, नाहीतर आनंदाच्या भरात पचकशील त्यांच्या समोर. नाही नाही नाही, अजिबात सांगत नाही. पण शीतल मला हे सगळं सांग, काय कसं कसं नेमकं घडलं ती. अरे सांगते की, आता नको, नंतर सांगते, आता ठेवते. हा ओके. काय ग, कुणाचा फोन होता? मामी, राहुल्याचा फोन होता. म्हणला भैया आणि जयश्री भेटले होते त्याला, ऑफिसला गेल्यात सगळे. म्हणजे बघा, काळजी करण्यासारखं काय बी कारण नाही. होय बाई, बरं झालं बघ, आलीच. अक्का, काय हो, कुठे गेला होता तुम्ही? अहो रानात आम्ही येऊन तास झाला की, आणि तुमचा काहीच पत्ता नाही. तुम्ही काय सांगितलं बी नाही. आलात होय? अहो कुठं होता एवढा वेळ? तुमचा फोन बी लागत नव्हता. आम्ही इकडे काळजी करत बसलोय. अगं ते आम्ही जरा शीतलच्या घरी गेलतो. शीतलीकडं? असं अचानक का हो? काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे भैया आणि जयश्री घरातनं बाहेर पडले. पडले म्हणजे त्यांच्या घरी गेले का? वय पण का राजकुशन नाही गेले? म्हणजे? अगं म्हणजे शीतल त्यांना घराबाहेर काढायचा प्रयत्न करत होती असं त्यांना कळलं, आणि मग लई मोठा वाद घातला बाई त्यांनी. काय? लई तमाशा झाला, आणि मग शेवटी ते आणि जयश्री घरातनं बाहेर पडले. अहो पण पुष्पताईने कसं काय जाऊ दिले त्यांना? अगं बाई, पुष्पा आणि शीतलनं मिळूनच ठरवलं होतं त्यांनी त्यांच्या घरी जावं म्हणून त्यांना घरातनं बाहेर काढायचं. काय? दोघींनी एकत्र? होय. काय म्हणावं बाई ह्याला? पण काय का असं ना, झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. होय, आता तरी शीतलीला त्या घरात त्रास होणार नाही. काय माहित, मला तर काय कळायचंच बंद झालंय बाई. अक्का, तुम्ही काय काळजी करू नका. आता पुष्पाताई आहेत ना शीतलीच्या बाजूनं. आता आहे खरं, पण मला तिचं काय सांगू नका बाई. ती आता एक बोलती आणि नंतर एक बोलती. होय हो, पण ते गेले तर कुठं? होय हो नाना? आणि तसं बी भैयानं बंगल्यावर जायची परमिशन नाही ना? वय पण काय करतात कुणाच ठाऊक. आता तर गेले तो ऑफिसवर वाटते. काय का असं ना, आपल्या शीतलीच्या घरात तो भैया येऊन बसला होता, तो घरावर पडला ह्यातच आपण समाधान मानायचं. होय, घरातनं गेल्यात, त्यांच्या आयुष्यातनं नाही. शेवटी किती बी झालं तरी त्या घरचा जावई येतो. मी आधी म्हणत होतो तेव्हा जर ऐकलं असतं, आमच्या दोघांना जर सवतर राहू दिलं असतं तर बरं झालं असतं. आता जे काय घडलं ना, चांगलं नाही घडलं असं मला वाटतंय. ह्याच्यामुळं संबंध कायमची बिघडायला नकोत, म्हणजे झालं. आपल्या शीतलीच्या आयुष्यात कुठल्या अडचणी येता कामा नये, बस. शीतले, सगळं काही नीट होईल ना? काय अडचण तर नाही ना येणार? अडचण मला नाही, त्या भैयालाच आली असेल. यानी कि वो कायमचंच गया क्या? ऐसा कैसा? म्हणजे मेरे को तो विश्वासच बसना. आता कसं होईल त्यांचं? मेरे को क्या लगता है वो आप ही रोकेंगे नहीं, रात को जाते की नाही बुक. असं कसं? मी आहे की तिथं, आणि जवळ मी त्या घरात आहे तवर काय त्याला परत येऊन देत नसती. जाने देना शीतल. आज पतूर हेच केलं ना, म्हणूनच घुसला होता आमच्या घरात. आता बघच तू, आमच्या घराचा दरवाजा त्याच्यासाठी कायमचाच बंद असेल.